नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. जयंत पाटलांचा नाशिकच्या चांदवड इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी, जयंत पाटलांची मागणी. हिंगोलीमध्ये पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटलांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीची आमदार रत्नाकर गुट्टेंनी केली पाहणी. पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं 1926 हेक्टरवर नुकसान. कृषी अधीक्षक रवींद्र माने यांचे प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश. जळगावातील अमळनेरमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री अधिकारी न आल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 1,26,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अवकाळीचा कापूस, तूर पिकाला मोठा फटका. परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्ह्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन बांधावर. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमसाखरमध्ये वादळी पावसामुळे पिकांचं नुकसान. ज्वारी, मका पिकं भुईसपाट. गव्हावर तांबुरा रोगाचा प्रादुर्भाव. यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांचं प्रशासनाला निवेदन. अकोल्यातल्या हिवरखेड परिसरामध्ये अवकाळी पावसाच्या तडाख्याने अनेक पिकं भुईसपाट. कापूस, कांद्यासह अनेक पिकांच्या नुकसानीनं शेतकरी हवालदिल. अवकाळी पावसामुळे गोंदियामध्ये भात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. 8 तालुक्यामध्ये 2775 हेक्टर क्षेत्र प्रभावित. पंचनामे करण्याची मागणी. नंदुरबारच्या शहादा तालुक्याला 4थ्या दिवशी अवकाळी पावसानं झोडपलं. हजारो हेक्टरवरील केळी आणि पपईच्या पिकांचं नुकसान. पंचनामे करून सरसकट मदतीची शेतकऱ्यांची मागणी. गारपीट आणि अवकाळीनं नाशिकच्या निफाडमध्ये टोमॅटो पिकांचं नुकसान. गारपिटीचा मारा बसल्यानं टोमॅटोचं पीक खराब. उभं पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यानं शेतकरी मोठ्या संकटात. पालघर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे भात, कांदा, कलिंगड पिकासह द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. पंचनामे करून सरकारने तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. ज्वारी आडवी झाल्यानं शेतकरी निराश. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या शेतफळातील केळीची इराणमध्ये निर्यात. केळीला प्रति किलो 29 रुपये दर. गाड्यांसमोर फटाके वाजवत शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त. इंदापुरात बहरली महागड्या फुलांची शेती. शेतकऱ्याच्या मोहड आर्किड फुल शेतीचा प्रयोग यशस्वी. फुलाच्या उत्पादनातून चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा. अवकाळी पावसाच्या नुकसान यादीतून अमरावती जिल्हा वगळला. अमरावती जिल्ह्यामध्ये नुकसान झालंच नसल्याचा दावा. प्राथमिक आकडेवारीमध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश नाही. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 12 तास विद्युत पुरवठा. शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनासह चक्का जाम आंदोलनाला यश. बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसाचं नागरिकांच्या घरात पाणी. दुकानातही पाणी गेल्यानं नागरिकांची तारांबळ. साताऱ्यामध्ये दुकानावरील मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. कार्यकर्त्यांकडून दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळं फासण्यास सुरुवात. नाशिकच्या येवल्यामध्ये मनसेचं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन. दुकानांवर मराठी पाट्या लावल्या नाही तर आंदोलनाचा इशारा. पुण्यात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. मनसेचं जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन. इंग्रजीमध्ये असलेल्या पाट्या मनसेनं फोडल्या. नाशिकच्या दिंडोरीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. जयंत पाटलांचा ट्रॅक्टरवरून मोर्चात सहभाग. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगर समाजाचा रास्ता रोको. आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनात सहभागी. महामार्ग रोखल्यानं वाहनांच्या रांगा. भंडाऱ्यामध्ये महाराष्ट्र राज्य वनविकास कर्मचाऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. 7व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची मागणी. 4 डिसेंबरपासून करणार काम बंद आंदोलन. यवतमाळमध्ये वृद्ध कलावंत समितीचं टाळ मृदुंगाचा गजर करत आंदोलन. मानधन प्रस्ताव मागील 2 वर्षांपासून प्रलंबित असल्यानं विविध समिती आक्रमक.
सांगलीतल्या इस्लामपूर साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धडक, काटा बंद करण्यासाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक. जळगावच्या धरणगावात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचा बैलगाडी मोर्चा, कापसाला योग्य भाव देण्यासह जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांवर केलेल्या टीकेनंतर वंचित आघाडी आक्रमक. अहमदनगरमध्ये राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळून विधानाचा निषेध. राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी संघटना आक्रमक, मागण्या पूर्ण करण्याची केली मागणी. अकोल्यामध्ये महानगरपालिकेने गुंठेवारीमध्ये 10% शुल्क वाढ केल्यानं ठाकरे गट आक्रमक. शुल्क वाढीविरोधात ठाकरे गटाचं महापालिकेमध्ये धरणं आंदोलन. अमरावतीमध्ये रास्त धान्य दुकानाचा संप. अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. रास्त दुकानदारांना कमिशन वाढवून देण्याची केली मागणी. सोलापूरमध्ये प्रहार संघटनेचं पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईल आंदोलन. कोविड काळातील पीपीई किटची तांत्रिक पद्धतीनं विल्हेवाट न लावल्यानं प्रहार संघटना आक्रमक. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भाजपच्या वतीनं इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर निदर्शनं. सिटी स्कॅन मशीन उद्घाटन रखडल्यानं भाजप आक्रमक. अधीक्षकांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजला. विखे पाटलांविरोधात भाजपचे कोल्हे आणि काँग्रेसच्या थोरातांची युती. गोंदियामध्ये आज बिसरी विमानतळावरून विमानसेवा सुरू. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानसेवेला हिरवा झेंडा दाखवला. हैदराबाद आणि तिरुपतीसाठी थेट विमानसेवा. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये एमआयडीसीला शासनाची मंजुरी. एमआयडीसीला मंजुरी मिळाल्यानं युवकांकडून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा. पुण्याच्या इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीची आमदार दत्तात्रय भरणेंकडून पाहणी. गढीच्या विकास आराखड्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद. आई वडील दोघेही दिव्यांग, आम्हाला घर द्या. चिमुकलीची बच्चू कडूंना घर देण्यासाठी आर्त हात. वर्ध्यातील हिंगणघाटच्या वणा नदीवर होणाऱ्या 60 कोटी रुपयांच्या बंधाऱ्याला शासनाची मंजुरी. बंधाऱ्यामुळे हिंगणघाट शहराचा पाणी प्रश्न सुटणार. आमदार समीर कुणावार यांची माहिती. वर्ध्यातील आर्वी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांचा सत्कार सोहळा. आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांचं आयोजन. पालघरच्या चिंचणे इथल्या केडी हायस्कूलच्या मैदानावर राज्यस्तरीय खो खो स्पर्धा. राज्यातील 23 जिल्ह्यांमधील 46 संघांचा सहभाग. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी. पुण्याच्या सासवडमध्ये आमदार 2023 बैलगाडा शर्यतीचं आयोजन. 500 बैलगाडा मालकांचा शर्यतीमध्ये सहभाग. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. नांदेड परिवहन विभागाच्या बसेस मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त अवस्थेत. बसचा विद्यार्थ्यांसह प्रवाशांना फटका. बसला धक्का देण्याची वेळ. अवकाळी पावसानं धुळे बस स्थानक परिसरामध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना हाल. बस स्थानकातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना सोसावा लागतोय नाहक त्रास. बीडच्या माजलगाव तालुक्यातील काडी वडगावमध्ये दरोडेखोरांचा उच्छाद. घटना सीसीटीव्हीत कैद. 2 घरात टाकलेल्या दरोड्यात लाखोंचा ऐवज लंपास. लातूरमध्ये मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक. चोरट्यांकडून 5 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त. नागरिकांना धाक दाखवून लुटायचे मोबाईल.